प्रत्येक पत्नीसाठी पतीचा वाढदिवस हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असतो. बहुतांश कुटुंबे हा दिवस उत्साहात केक कापून किंवा मित्रपरिवारासोबत साजरा करतात. मात्र आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पत्नी सौ ज्योतिताई हरिश्चंद्र भोये यांनी एक वेगळाच आणि प्रेरणादायी निर्णय घेतला. वाढदिवसाचा आनंद आपल्या कुटुंबापुरता मर्यादित न राहता तो गरजूंपर्यंत पोहोचला पाहिजे या भावनेतून त्यांनी पतंगशहा कुटीर रुग्णालय जव्हार येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्याचा उपक्रम राबवला. या उपक्रमात स्वतः आमदार हरिश्चंद्र भोये उपस्थित राहून रुग्णांच्या शय्येजवळ जाऊन त्यांची विचारपूस केली, त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि त्यांना फळांचे वाटप केले. उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी हा अनुभव अनपेक्षित आणि आनंददायी ठरला. सौ ज्योतिताई भोये म्हणाल्या, हरिश्चंद्रजींचे संपूर्ण आयुष्य जनतेसाठी झटण्यात गेले आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवशीही जनतेची सेवा व्हावी हीच आमच्या कुटुंबाची इच्छा होती. रुग्णांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि त्यांचे आशीर्वाद हीच आमच्यासाठी वाढदिवसाची खरी भेट आहे. आमदार हरिश्चंद्र भोये यांनीही मिळालेल्या शुभेच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत समाजसेवेची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी जव्हार नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष कुणाल उदावंत, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उमेश पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले, सरपंच जितेश भोये, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुग्णांच्या आशीर्वादात, माणुसकीच्या स्पर्शात आणि जनसेवेच्या भावनेत साजरा झालेला हा वाढदिवस परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. प्रबंधभूमी प्रतिनिधी चंद्रकांत गांगुर्डे, पालघर.